मम्मी सगळेजण विचारतात पप्पा का नाही येत. हा सगळे विचारत असतात. सांगा तुम्हीच. अतुल प्रभू ब्लॉग्स म्हणून तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. ही लाईन बोलण्यासाठी मला 50 रुपये मिळालेत भावाकडून. तुम्हाला त्रास द्यायला नवरा घरात असला पाहिजे असं नाहीये, तो बाहेर असताना पण तुम्ही मनस्ताप देऊ शकता. आम्ही तुमच्या घरी येऊ मोबाईल मधून येऊन मारा. आणि पसारा घालू. तर मंडळी आज रविवार आहे आणि दिवसभराचे काम करते दक्षा. पहिलं काम, दिवसभर माझी मम्मी राबत असते आणि ही बाळापासून लपून राहायचं म्हणून बेडरूम मध्ये झोपा काढत असते. तुला काय एक्सप्लेनेशन द्यायचं आहे याच्यावर? काहीच नाही. बोल ना. काहीच नाही. आता आपण बाळाला सवय लावतो ना विदाऊट तुझी. काय बोलतात ना? बोल ना, बोल ना ती रागून. नाही हा, कामं करते, सगळे कामं तीच करते. मम्मी झोपलेली असते आतमध्ये. लाज वाटतं काय काहीतरी. मम्मी मनापासून असली त्याच्यावरून ओळखून जातो मी की मम्मीला किती सुखात ठेवते माझी बायको आहे. मम्मी दिवसभर झोपून असते, लक्ष काम करते. आता पण मला गरम गरम मच्छी पाहिजे म्हणून गरम गरम मच्छी येते. मम्मी झोपून झोपून जाड होत चालले जास्त. बरोबर, मम्मी बोलते तसे तुम्ही याच्यावरून अंदाज लावा की मम्मी किती जाड झाली. म्हणजे मम्मीला किती सुख देते बायको माझी. जाड करून सोडले. स्वतःचं वजन इकडे ट्रान्सफर करते ना. नाही ट्रान्सफर करते का माहित नाही, दोघांचं मिळून वाढतंय. ट्रान्सफर करते असं मला नाही वाटत आहे अजिबात, पण वाटतंय थोडंसं तरी वाटतंय. लक्षात थोडीशी तू इनविजिबल होत चालली, म्हणजे मला तर दिसतच नाही. तुला स्वतःला दिसत नाही. सॉरी, तिच्या माहेरच्यांना अजिबात ही दिसत नाही, एवढी बारीक झाली. मी तिचे हाल करतो असे त्यांचे कंप्लेंट असतात. ते तर बरोबर आहे, तू हाल करतो. जे पण आपल्याला भेटतात ना, कोण आपल्याला जे आपल्याला फॉलो करतात, आपले सगळे ओळखीचे काय बोलले मित्रमंडळी सगळे हेच बोलतात की तू दक्षाला किती छळतोस ना. छळतोस पण रियालिटी आपल्याला माहितीये ना, तुला माहितीये, मला माहितीये रियालिटी काय. दक्षा बोल, काय काय अजून केलंयस मग? कालवण केलंय सुरमईचं. ओके. आणि मच्छी तळली आहे, बोंबील आहे. आणि बरेच दिवसांनी बाबांनी मांदेली आणली आहे. ओके. हा बरोबर, तुम्ही करा हे खात नाही ना, मांदेली मिंदेली या प्रकारे. म्हणजे कसं नाही असं काय नाही, हे खातो म्हणजे आम्ही. बस पुढचं काय बोलू नकोस. खातो आम्ही. नाही खातो असं काय नाही. त्या सुरमया पापले नाही आम्ही सगळं खातो. कोण कोळीन पटवून ठेवली माहित नाही, जी तुम्हाला एवढी स्वस्तात देते. असं काय नाही रे, खातो आम्ही. मी काय गेली. हा मम्मी तू काहीतरी म्हणत होतस. हा पण मम्मी मी काय सांगत होते तुला की आता आपण का रोजचे ब्लॉग टाकूचे, ब्लॉग म्हणजे रोजचे व्हिडिओ टाकूचे. तर तू पण आता हातात मोबाईल घे आणि सुरुवात कर. घरात काम नाही म्हणून वजन कमी करतो, फुगडी करायचं की चालेल. ते पण चालू शकतं. तू फुगडी म्हणतात पण हल्लीची लोक त्याला झुंबा म्हणतात. कळलं काय? तू झुंबा घालू शकतात. एकटाच असते त्या गाडीत बसलं असतं, पण ही काय नाही, बेडरूमचं दार लावून घ्यायचं आणि तिकडे कोण भोग आहे ना. नाही अरे बेडवर आपलं बेड रिकामवा, चादरी पसरायचं सगळं आणि सुरुवात करायची. कोण म्हण बेडवर एक तुका सांगते, बेडवर केल्याचा एक फायदा सांगते की आपल्या पावलांचा आवाज खाली जाणार नाही. गाडीवर बेडची वाट लागेल त्याचं काय. पाण्यात नाच काढत माझ्या बरोबर. सुरुवात दोघांनी सुरुवात करा, काय प्रॉब्लेम नाही. आमका तुझं वजन पण कमी होईल, थोडस टाइमपास, आणि आमका व्हिडिओ पण मिळत ना कशी नाचतोस ते तरी बघू का. उद्यापासून डन. मग मम्मीचं एक चॅनल बनवून देऊया आपण. लक्षात फुगडीवाली मम्मी. चालत ना. फुगडी कधी आयुष्यात मी घातलेच नाही. काय नाही घातलं सांगू नको. कधीच नाही. गावी गणपती का अजिबात नाही घातलेलं. किती फेकशील. अजिबात नाही. आता ते काय ते गरबा नाही, तू फुगडी नाही घालत, तू गरबा घालतोस. गरबा पण नाही. तुझी व्हिडिओ हवत गरबावाले इकडे हवत. मम्मी बघा मी टाकेन. नाही पण मम्मी डान्स छान करतात. हळदीतले पण व्हिडिओ होत मी माझ्या. बघितलंय बंटीच्या हळदी का मस्त गरबा पण बघितलंय मी. मंदिरात एकदा घातलेला होता. हा मग मंदिरात पण अकडे हळदी का पण बंटीच्या इकडे घातलं होतंस. गरबा नाही नाचलं होतंस तू, बघितला मी एक हात वर करून. आता नाही, तेव्हा नाचला, आता नाही. होय तर एका वर्षात म्हातारी झालं वाढला रे बाबा. तेव्हा याच्यापेक्षा जास्त होतं.
आता तुका यांनी सुनेन उपाशी ठेवून ठेवून वजन कमी केला ना थोडं. अरे खरं तेवढं खायचं असतं तर अजून डबल झालं असतं. अरे खाऊ का तू खायचंच नाही हे का माहितीये का गावी आम्हाला खाणं मिळायचं नाही तर असं वाटायचं की यार काहीतरी पाहिजे होतं. आता याच्या समोर एवढं सगळं आणून ठेवलंय एवढे डबे भरलेले आहेत खाऊचे तरी बोलते मी खात नाही म्हणून. काय बोलणार आहे सकाळी माणसं? नाश्ता बस, संध्याकाळी जरासं काहीतरी घेतलं तर घेतलं नाही तर नाही. संध्याकाळचं ते पण बंद केलं. हा पण बॉडी मग संध्याकाळी चालायचं असतं त्याच्यासाठी. तरी चालवणार ना आता चालू धक्के कामं करायला लागला की मग काम चालू पोळी. हा बरोबर. भाई तर मी पोळी बोललो होते काय हा की हो. ऑमलेट बोलतो. आणि अजून पसारा दिसला आणि त्याच्यावर कमेंट करायला आली लोक. आम्ही तुमच्या घरी येऊ मोबाईल मधून येऊन मार. आणि पसारा घालू. आमचा जेवण करताना पसारा असतो. जेवण करताना कोणते पसावं नाही नाही तरी- बोलतात असं लोक तरी सुद्धा बोलून नाही होत. नाही जेवण बनवताना काय एवढा पसारा होतं काय मला कळत नाही पसाऱ्याशिवाय जेवण कसं बनवतात. पसारा आमच्याकडे पहिला होतो जेवण नंतर होतं. खरं सांग नाही होत का पहिला पसारा होतो नंतर जेवण होतं. ठीक आहे पण नंतर मी किचन आवडते पण. हा ते आहे नंतर किचन आवडते. आज पण ती आवरून दाखवेल आपण व्हिडिओ. नाही काय नको काय नको असं कसं? ते अरे पण नाही लोकांना पटणार ना कारण हा, उद्या ट्रोलर्स लोकांना काय आहे. ऐक उद्या मंडे आहे त्याच्यामुळे आज कसंही एनी हाऊ आपल्याला ओटा धुवायचा. ओटा मी रोजच धुते शाण्या. सॉरी मी बघत नाही. हा, तू कुठे बघतोस तू बाबूच्या नावाखाली तिथे पळतोस. म्हणजे तेवढी नाही तू रडतोय मी जातो. थोडीशी झोप मिळते ना. तर आजचा आमचा मेनू असा आहे की ही काय बोंबील भाजी आहे ठीक आहे मांदेली आहे आणि ही काय सार आहे भात आहे सारखं कालवण आहे कालवण आहे. ओके. सुरमईचं. आणि ह्या मी भाजलेल्या भाकऱ्या आहेत. खोटारड्या मम्मीने भाजल्यात. मम्मी आणि मी एकच आहे. एक जीव एक जान. मम्मी बघा तुमचं क्रेडिट घेतो बोलतो मी भाकऱ्या भाजल्यात बोलतो. ती तुझ्यासारखी नाहीये ती बोलेल पण माझ्यासाठी माहितीये का हा रे हा त्यानेच हा हो हो मम्मी तुला खरं माझ्यातलं सांगायचं क्रेडिट सगळं घ्यायचं असतं. खरं सांगायचं. गप्प बस. मग कसा होता आजचा दिवस? कसा होता माझ्यासाठी काय बाबा रोजचाच सारखाच होता. कसा होता म्हणजे बोरिंग होता? जरा ना सगळ्या बायकांनी सांगा ह्या पुरुष जातीला. लोक जातीला की बाळ झाल्यानंतर कसं असतं ते आयुष्य. कसं असतं? आमचं पण तर बदलतं. का नाही बदलत. नाही बदलत. तुमचं आयुष्य खूप कमी बदलतं. बदलतं. तुमचं फायनान्शियली थोडंफार बदलत असेल आमचं बदलतं ना. शारीरिक बदलतं. मुलाला हातात घेऊन बघितलं की मग कोण बघत तू नाही. रात्री किती जागलायस खरं सांग. नाही एवढं मात्र खरं की हा. मग रात्री तुम्हाला अजिबात झोप डिस्टर्ब नाही केली पण दिवसाची झोप आराम केली त्याचं काय? खरं बोलो का खोटं बोलो सांग. हा या ना बोल. आय एम नॉट टॉकिंग टू यू. अरे दिवसाचं जिणं रे, दिवसाची झारी. शांती, सगळं आराम केलं असतं आणि रात्रीची झोप दिली असतो. त्यानेच मला थकवा यायचा आणि मग रात्री झोप यायची. हो जसं काय घरातच असायचंस ना. हा ते पण आहे. किती त्रास खोटं आहे. बोलशील रे. तुम्हाला त्रास द्यायला नवरा घरात असला पाहिजे असं नाहीये. तो बाहेर असताना पण तुम्ही मनस्ताप देऊ शकता. कळलं जाऊ का? दे रे. हे बघ, हिला पण पटलं असेल कारण हिने पण जवानी दिली असतील. मम्मी कसं बोलतो बघा. नवऱ्या का त्रास नाही अजिबात नाही ना. होय तर पप्पा उगाच पप्पा कामावर नाही गेले, एवढं जरी हे केलं नसलं ना तरी लेंगा खाना. चाल पप्पांका फोन करून विचारूया. मग पप्पा उगाच बारीक आहेत का एवढे? म्हणजे सारखे दिवसभर कामात होते. मम्मी सगळेजण विचारतात पप्पा का नाही येत. हा सगळे विचारत असतात. आवडत नाही. सांगा तुम्हीच. पप्पांना आवडत नाही. पप्पा त्या लेखा बरोबर सिरियल करायला नको का? पप्पा त्या लोक बरोबर आम्ही वाटून घेतला. मम्मी आमका पप्पा तिकडचे ऍक्टर मम्मी इकडचे ऍक्टर. माझा कसा माझा लो बजेट आहे त्याच्यामुळे मम्मी का लो बजेट मध्ये आम्ही घेतला. पप्पा जरा हाय बजेट वाले आहेत. रे एवढी 50-60 झाडं रे का पाणी घालूच असतात. हं? मग आता एका ह्याच्यात होत ना. आता तेव्हा सांगत होते आठवड्याभराची पूजा. मग आता ते पूजा करणार कधी, पाणी कलमा घालणार कधी, घरी येऊन जेवण बनवणार कधी, खाणार कधी. जेवण पप्पू बनवता ना? मग तो पप्पू कामात जाणार ना. अच्छा कामाला जाणार का? अच्छा मग बारीक तरी सुद्धा ते आमच्याकडे येत नाही.
कारण त्यांना आवडत नाही मुंबई. कलमा का पाणी घालणार कलमा काय मारून टाकूची एवढी. बरोबर. आता असं विषय बोलल्यावर काय बोलणार. लहान पोरांच्या सारखी मेहनत त्याची करूची लागते कलमांची. बरोबर. मग त्याशिवाय तू सांगतोस मम्मी कधी होणार गे मोठी कलमा, मम्मी कधी होणार मोठी कलमा. आपणच होतात काय मोठी कलमा. लहान पोरांसारखी त्यांची पण मेहनत करूची लागतात. बरोबर. तेव्हाच होतात ती मोठी कलमा. खत पाणी घालूच मी नाही म्हणत, ह्या माझ्याकडे आंबे मागत असता म्हणून मी म्हणत. मी म्हणत नाही. मी तुला एवढ्या वर्षात विचारलेलं काय, लग्न झाल्यापासूनच जास्त विचार. खोटारड्या रे खरोखर. ह्या मागा सांगत सगळं माझ्यावर टाकतो. ना. आमच्या झाडाची डिटेल सगळी पाठवेल फक्त. ते तुम्ही आमच्या गावच्या ब्लॉग्स मध्ये बघा. माझ्या भावाचं ब्लॉग चॅनल आहे अतुल प्रभू ब्लॉग म्हणून, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. ही लाईन बोलण्यासाठी मला 50 रुपये मिळालेत भावाकडून. नाही पण तुम्ही खरंच, तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमची मम्मी पण असते त्या ब्लॉग मध्ये, पप्पा पण असतात. मेन ज्यांना पप्पांना बघायचंय अक्षयच्या, त्यांनी गावचे आमचे ब्लॉग्स बघा. अतुल प्रभू ब्लॉग्स ना. हा, हा, अतुल प्रभू ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे, त्याला पण जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा. इंस्टाला, फेसबुकला किंवा फेसबुक आणि युट्यूब तुम्ही तिन्ही कुठेही ठिकाणी करू बघू शकता. शकता. आमचे पप्पा आणि पप्पा आहे सध्या, दोघे जण आणि आमचं गाव आणि आमचे बाग आणि बऱ्याच काही आसपास कोकणातल्या आजूबाजूच्या सगळ्या घडामोडी आणि सगळे मस्तपैकी ब्लॉग्स तो बनवतो. त्याने पण सुरुवात केली आहे आता. सो त्याला पण सपोर्ट करा, जसं आम्हाला सपोर्ट करत आहे तसंच त्याला पण सपोर्ट करा, नाही का दक्षा? आणि खूप छान असतात. आमचं गाव खूप छान आहे, मस्तपैकी. नक्की बघा. चला, आपण 50 रुपये दिलेले, आपण 150 रुपयाचा बोललाय. पप्प्याकडे 100 रुपये. आता मी मागते आता 100 रुपये. पप्प्याकडे 100 रुपये उधारी राहिलेली आहे त्याच्या चॅनलचं प्रमोशन करण्यासाठी. आणि तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं तर ते पण स्क्रीनशॉट काढून पाठवा आम्हाला कमेंट मध्ये, म्हणजे मी अजून पैसे मागेन त्याच्याकडे. बाबा डील इज डील. तर हा, नक्की करा सबस्क्राईब. खरंच त्याचे छान व्हिडिओ असतात. त्याचे ऍक्टर आम्ही अशी थोड्या दिवसांसाठी इकडे मागवतो. तर काय झालं, हिने युट्यूबवर व्हिडिओ बघितली की पप्पा काहीतरी उडदाचं का कुळदाचं पीठ हे करतोय, म्हणून हिने लगेच फोन लावून त्याला सांगते की हे नको बनवू, ते नको बनवू. सोशल मीडियाची पॉवर आमच्याकडे अशी यूज होते. नाही, मम्मी नजर ठेवते. नजर ठेवायला पण बरं आहे. काय करतात काय नाही ते. बागेवरती पण नजर ठेवते मी इकडूनच. चला, आता आम्ही जेवायला चाललोय. तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला या, दाखवतो आम्ही. आमचा बाबू झोपलाय, बाबूने थोडीशी मेहरबानी केली आमच्यावर, सो तोपर्यंत म्हटलं जेवून घेऊया. तर आम्ही खाणार आहोत भाकरी, आणि दक्षा बोललेली की भाकरी नको, तिला फक्त राईस पाहिजे. सो दक्षा राईस खाते. मला ठेवशील का थोडासा? नाही, ठीक आहे. आम्ही मम्मी आणि आम्ही बिचारे भाकरीच खाऊ. आणि आमचं अजून एक फेवरेट खाणं आहे, जे म्हणजे अरे बाबा, हे असलं की आम्हाला काही नको, मम्मीला पण आणि मला पण. अंड्याचे पोळी इज द बेस्ट. आणि मला मच्छी सोबत तळलेल्या भात असला का बास, स्वर्ग सुख. चला मंडळी, या जेवायला. आम्ही आता इकडे थांबवतोय कारण मम्मी पण आली जेवायला आहे. आम्ही आता जेवून घेतो मस्तपैकी. दक्षा बाय बाय. भेटू पुढच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा. बाय. दक्षा कॅमेरा समोर खायला असते. हा, दुसरा कुकर तिने लपून ठेवलाय, बाहेर आणलाच नाहीये. मी एवढा भात खातच नाही पहिली गोष्ट. किती दिवसांनी आज मी भात घेतलाय. चला बाय, आम्ही जेवायला बसतोय. बाय.